ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व मैत्रिणींच्या आजच्या गीतामृत मालिकेमध्ये आपल्या स्वागत। खर तर आज आपण जरा वेगळा म्हणू शकत नाही विषय, परंतु मकर संक्रांती कालच झालेली आहे आणि मला वाटतं की सगळ्या मैत्रिणींनी खूप उत्साहात ती साजरी केली असेल। तर ह्या मकर संक्रांतीच्या पण सर्वजणींना आमच्याकडून शुभेच्छा, आमच्या गीतामृत टीम कडून। आणि आज आपण जो विषय घेतलेला आहे, तर तो आज आपण संक्रांती स्पेशल घेतलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत की या संक्रांतीचा अर्थ काय आहे किंवा याचा काय संबंध आहे, की आपण वारंवार श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण खूप काही श्लोक ऐकतो, वाचन करतो आणि भगवंत काय काय सांगतात, तर ते खरोखर की कसे कनेक्टेड आहे आपल्या जीवनाशी, आपल्याशी संबंधित। आणि भगवंत किती काही गोष्टींचं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला देतात आणि आपण ते जीवनामध्ये कुठे ना कुठे त्याच्याशी संबंधित असतो किंवा आपला त्याच्याशी संपर्क येतो, परंतु आपल्या ते लक्षात येत नाही। तर आज आपण थोडीशी काही रिव्हिजन पण घेणार आहोत आणि थोडं संक्रांतीविषयी पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या संक्रांतीला अनन्यसाधारण महत्व आहे, आध्यात्मिक दृष्ट्या, शास्त्रीय दृष्ट्या, सगळ्याच बाबतीत। आणि या दिवशी खूप काही म्हणजे बघू शकतो आपण की संक्रांतीच्या दिवशी दिवसाचं महत्व काय आहे। तर सगळ्यांना माहित आहे की संक्रांतीच्या दिवशी म्हणजे या उत्तरायणामध्ये भीष्मदेवांचं देहत्याग झालेला आहे। चैतन्य महाप्रभूंनी जो कलियुगामधला भगवंताचा अवतार आहे, तर त्यांनी संन्यास ग्रहण केलेला आहे या दिवशी। म्हणजे अशा काही ना काही घटना याच्यामध्ये खूप स्पेशल अशा आहेत की त्या संबंधित आहेत या उत्सवाशी। तर आज आपण जाणून घेऊया की संक्रांतीचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि ही संक्रांत आपण खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने साजरी करू शकतो आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर। तर आता आपण एक सीसी मधला मध्य लीलेमध्ये अध्याय 18 आहे। तर या श्लोकाने आपण सुरुवात करूया। श्लोक मी घेते पण त्याचा रेफरन्स नंतर देते। पण एक म्हणतात ना आपली गीतामृत हे आहे, क्लास आहे, तर त्याच्याशी रिलेटेड कुठला आपण एक श्लोक घेऊन त्याच्याशी सुरुवात करूया, त्याच्याशी संबंधित असणारा। तर हा मध्य लीले मधला श्लोक आहे चैतन्य चरितामृत मधला, की ज्याच्यामध्ये तो श्लोक गाऊया आपण। येई मत चली प्रभू प्रयाग आईला, दश दिन त्रिवेणी ते मकर स्नान केला। भाषांतर अंत हिंदी मधून आहे, मी हिंदी मधून असते। अंत में श्री चैतन्य महाप्रभु प्रयाग पहुंचे और मकर संक्रांति माघ मेला के अवसर पर लगातार 10 दिनों तक गंगा तथा यमुना नदियों के संगम में स्नान किया। तर चैतन्य महाप्रभू कधी पोहोचलेले आहेत? मकर संक्रांतीच्या दिवशी। आणि तिथे त्यांनी 10 दिवस रोज 3 वेळेला ते त्या प्रयागमध्ये म्हणजे त्या त्रिवेणी संगमावर स्नान करत होते। आता ह्या त्रिवेणी नदी कोणत्या आहेत की जसं गंगा, यमुना आणि सरस्वती। तर इथे वर्णन आहे की ह्या त्रिवेणींचा संगम आहे तो। परंतु आता सध्या सरस्वती नदी ही अदृश्य आहे। ही सरस्वती नदी ही दृष्टी स्वरूपात नाहीये तिथे। तर गंगा आणि यमुना आहेत, परंतु जरी अदृश्य असेल आता सध्या सरस्वती, तरी सरस्वती नदीचा पण संगम त्याच्यामध्ये आहे। तर अशा पद्धतीने आज आपण सुरुवात करणार आहोत की हे कशा पद्धतीने या लीलांशी संबंधित आहे। तर सगळ्यांना माहिती आहे की हे जे हे आहे, हे वर्ष जे आहे याच्यामध्ये कुठला महिना ऍड झाला होता आता ह्या वर्षी? अधिक महिना ऍड झाला होता। सगळ्यांना माहिती, सगळ्या जणींनी माहेरी जाऊन अधिक महिना
सगळ्या जणींनी उत्सवात साजरा पण केला असेल तो. तर हा जो अधिक महिना आहे, तर हा वर्षात 300 म्हणजे एरवी कसे असतात की आपले 365 एका वर्षाचे दिवस हे 365 असतात. परंतु यामध्ये एक आपण बघू शकतो की हा एक महिना ऍड झालेला आहे. आणि हा जो एक महिना ऍड झालेला आहे त्याला म्हणतात अधिक महिना. तर अधिक महिना हा एक महिना ऍड झाल्यामुळे आज आपण बघू शकतो की संक्रांतीचा जो काळ आहे, जो दिवस आहे, तो कशा पद्धतीने पुढे ढकललेला आहे. तर एका दिवसाचा तो फरक पडतो की 365 चे 366 दिवस या वर्षाचे असतात. आणि याच्यामध्ये बघूया की आपण ऋतू म्हणजे आपले बघितलं की कुठलेही ऋतू असतील, कालचक्र कसं चालू राहतं आपलं. तर कालचक्र जे चालू राहतं तर ते ऋतू, महिने आणि जे दिवस असतात त्यानुसार हे कालचक्र चालतं. तर ऋतूंनुसार, ऋतू हे कशानुसार येतात, तर सूर्याच्या नुसार ऋतू चालतात आपले. आणि महिने हे जे कसे असतात ते चंद्रगतीनुसार असतात. आणि दिवस कसे असतात, तर दिवस हे सूर्य आणि चंद्र या दोन्ही जे असतात त्या दोन्हींच्या अनुसार येतात. तर आता हे ऋतू जे आहेत आपण बघतो की महिने चंद्रानुसार येतात, चंद्राच्या तिथीनुसार. तर आपण बऱ्याच वेळा बघतो ना की आपण म्हणतो ना की म्हणजे एकादशी असेल, पौर्णिमा असेल, एकादशी तिथी आपण असं म्हणतो ना की एकादशी तिथी कधी आहे, म्हणजे एकादशी कधी आहे, पौर्णिमा, अमावस्या ह्या ज्या काय आहेत त्या तिथी आहेत. तर या तिथी ज्या असतात ना त्या महिन्यांमध्ये जे येतात तर ते चंद्रगतीनुसार येतात. आणि म्हणून आपण म्हणतो की कधी एखादा दिवस आपण आज कोणती तिथी आहे, कुठलाही काही पवित्र कार्य करायचं असेल किंवा कुठलाही विधी असेल तर आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये तिथी बघितली पाहिजे. म्हणजे आपण हा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा आपण काय बघत असतो, चंद्राच्या तिथीनुसार. म्हणजे चंद्रामुळे ह्या महिने ह्या तिथी ज्या त्याला तो मुहूर्त असतो. आणि या दोन्हींचा जो होतो सूर्य आणि चंद्र या दोघांच्या अनुसार जे आहे ते काय चालतो, तो दिवस आणि रात्र असतो. तर आपली दिनदर्शिका जी आहे ना ती पण दोन प्रकारे असते. दोन प्रकार आहेत दिनदर्शिकेमध्ये. ही एक वैदिक दिनदर्शिका आहे. तर आपण म्हणतो ना बराच वेळा आपल्या आपण कॅलेंडर मध्ये बघितलं की जन्माष्टमीची तिथी आणि आपल्या बाहेरील लोकांची जी तिथी असते काल निर्णयानुसार त्यामध्ये एका दिवसाचा फरक असतो. मग अशी काही दोन तिथी दोन कॅलेंडर असतात. एक वैदिक दिनदर्शिका असते. आणि हे वैदिक दिनदर्शिका जी आहे तर याचेही दोन प्रकार आहेत. एक सूर्य सूर्य गतीनुसार असतं आणि दुसरा असतो तो चांद्र गतीनुसार म्हणजे चंद्राच्या गतीनुसार असतो. आणि वैदिक दिनदर्शिका जी आपण बघतो ना तर ती दोन्हींना मिक्स करून असते. दोन्ही तिथींच्या जसं आपण बघतो की दिवस आणि रात्र, जो दिवस चालतो तो सूर्य आणि चंद्र या दोघांच्या अनुसार त्याच्यामध्ये चाललेला असतं. म्हणजे त्याच्यानुसार हे दिवस रात्र होत असतात. तसंच ह्याच्यामध्ये आपण बघूया की ही वैदिक दिनदर्शिका जी आहे त्या दोन्हीनुसार त्याच्यामध्ये काही तिथी, काही मुहूर्त जे काही असतात त्यानुसार असतात. आणि अधिकतर उत्सव जे असतात आपले वर्षातले वेगवेगळे उत्सव येतात. जसं आता आपण बघितलं की मकर संक्रांती आलेली आहे. हे फेस्टिवल वेगवेगळे येतात. ते कशा असतात, चंद्राच्या अनुसार, चंद्र तिथीनुसार ते आपल्याला येतात. आणि ऋतू हे आता आपण बघितलं की सूर्यानुसार म्हणजे सौर वर्ष यानुसार येतात. आणि या दोन्हींचा ताळमेळ घालावा लागतो. कारण सौर वर्ष आणि चंद्र वर्ष हे दोन्हींमध्ये फरक राहतो. मग या दोन्हींचा ताळमेळ घालण्यासाठी 2.5 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अधिक मास. की आपण म्हणतो पण तो अधिक महिना येतो. आणि जर असं जर झालं नाही, हा अधिक महिना जर आला नाही याच्यामध्ये, या 2.5-3 वर्षाच्या ह्याच्या गॅपमध्ये, तर काय होऊ शकतं की हे आपले जे बघितलं की आपण हे तिथीनुसार ज्या काही गोष्टी येतात, हे जसं आता दिवाळी आहे. ही दिवाळी आपण नेहमी म्हणतो ना थंडीच्या महिन्यामध्येच दिवाळी येते, बरोबर त्या महिन्यामध्येच दिवाळी असते, कार्तिक महिना असं आपण म्हणतो ना. जर हा अधिक महिना जोडला गेला नाही तर दिवाळी कुठल्याही ऋतूमध्ये येऊ शकते. कधी उन्हाळ्यात येईल, कधी पावसाळ्यात येईल, कधी थंडीमध्ये येईल. म्हणजे हे दिवाळी जी आहे ना, ही दिवाळी पण तिचा हे बदलू शकतो, काळ बदलू शकतो, त्याची ती दिवाळीची तिथी बदलू शकते. कारण आपले सगळे उत्सव जे काय आहेत ते कशाचे आहेत, चंद्रगतीच्या, चंद्राचं गमन आणि त्याची जी गती आहे त्यानुसार हे निर्धारित आहेत. म्हणून ऋतूच्या अनुसार म्हणजे जे काही उत्सव आहेत ते बरोबर योग्य त्या ठिकाणी येण्यासाठी त्या गोष्टी म्हणजे जो अधिक महिना आहे तो आपण बघू शकतो की तो जोडला गेला आहे. म्हणून आपण पटकन म्हणतो ना की आज कोणती तिथी आहे. म्हणजे जेव्हा आपण हे प्रश्न विचारतो तेव्हा आपण कशानुसार विचारतो की सौर म्हणजे आज चंद्राचा कुठला दिन आहे, की आज चंद्रगतीनुसार तिथी येते आपली, तर हा कुठला दिवस आहे. परंतु आपण बघू शकतो की ही मकर संक्रांत जी आहे
ही एकमेव तिथी जी आहे, हा एकमेव जो सण आहे, तो काय आहे? तो दिनदर्शिका आणि चंद्र दिनदर्शिका या दोनांच्या नुसार येतो, त्याची जी तिथी असती. आणि ही बघितली आपण की हा जो संक्रांतीचा दिवस जो आहे, की सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमी म्हणतो ना की संक्रांत ही फक्त 14 जानेवारीलाच येते. की संक्रांतीचा दिवस बदलत नाही. वर्षभरातले तुम्ही वेगवेगळे उत्सव बघा, सण बघा, याच्या तारखा ना मागे पुढे होत असतात. परंतु संक्रांत एकमेव अशी आहे की ती 14 जानेवारीलाच येते. तर ही संक्रांत 14 जानेवारीलाच का येते? असं आपण नेहमी म्हणतो, नाही नाही, संक्रांतीची तारीख बदलत नाही. पण यावेळेस संक्रांत ही कशी आलेली आहे? काल किती तारीख होती? मला 15 तारीख होती ना. तर संक्रांत यावेळेस 15 जानेवारीला आलेली आहे. तर का बरं ही संक्रांत 15 जानेवारीला आलेली आहे? कारण यावेळेस अधिक महिना, अधिक मास जोडला गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणून बघू शकतो की संक्रांतीची तारीख बदललेली आहे. एरवी अधिक मास नसेल तेव्हा आता आपण पुढच्या वर्षापासून बघू शकतो संक्रांत बरोबर 14 जानेवारीला येते. तर हे आपण का बघत आहोत? तुम्ही म्हणताल की हे काय सांगत आहेत, की याचा काय संबंध आहे या गोष्टींशी? तर आपण आता याच्याकडे हळूहळू या संक्रांतीचा हा जो बॅकग्राऊंड, की ह्याचा काय संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपण नेहमी ऐकतो, उत्तरायण असेल, दक्षिणायन असेल. तर ह्या गोष्टी पण आपण नेहमी म्हणतो ना, की उत्तरायण पवित्र समजलं जातं, दक्षिणायन मध्ये देहत्याग केलेला काय गती प्राप्त होते, हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे. तर मग आता हे समजून घेण्यासाठी हा बॅकग्राऊंड आहे. आणि 2000 वर्षांपूर्वी, म्हणजे खूप काळ, म्हणजे 2000 वर्ष जो आपला काळ, म्हणजे आपण जवळपास पण नाहीये. तर त्या महिन्यामध्ये ही संक्रांत अगदी उन्हाळ्यामध्ये पण आलेली आहे, पावसाळ्यामध्ये पण आलेली आहे, वेगवेगळ्या महिन्यामध्ये ही संक्रांत आलेली आहे. पण आत्ताचा जो हा अलीकडला आपला हा मनुष्य जातीचा, म्हणजे आपला हा जो मनुष्य जन्म आहे, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की लगभग लागोपाठ ही संक्रांत ही फक्त 14-15 जानेवारीलाच आलेली आहे. तर ही संक्रांत जी आहे ना, एरवी म्हणजे 2000 वर्षांपूर्वीचा जो काळ बघू शकतो ना आपण, तर त्यावेळेस ही संक्रांत त्या त्या काळामध्ये, म्हणजे त्या त्या वेळेमध्ये ती उन्हाळा, ऑगस्ट, पावसाळा ह्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये आलेली. फक्त आता लागोपाठ, म्हणजे आता हा जो आपला काळ आहे, हा कित्येक वर्षांचा असू शकतो. जसं मी म्हणते की 2000 वर्ष म्हणजे किती मोठा काळ झालेला आहे. तर मग ह्या वेळेमध्येच आपण बघू शकतो की ही संक्रांत या 14-15 जानेवारीला येते. तर आता ही मकर संक्रांती म्हणजे काय हो, की ह्याचा आणि उत्तरायणाचा काय संबंध आहे? ते म्हणून तो उत्तरायण आजपासून सुरू झालं. तर उत्तरायण म्हणजे काय आणि याचा काय संबंध आहे? तर ते आपण बघूया की उत्तरायण म्हणजे काय, की सूर्य जो असतो तो उत्तर दिशेला गमन करायला सुरुवात करतो. सूर्य, त्याला म्हणतात उत्तरायण. आणि ही जी आपण म्हणतो की आपल्याला असं वाटतं की हे मकर संक्रांतीपासून सुरू झालेलं आहे, परंतु तसे नाहीये. ही जी हा जो त्याचा प्रवास आहे तो अगोदरच सुरू झालेला असतो, काही दिवस अगोदर. फक्त हे काय आहे की आपल्याला मकर संक्रांती या काळामध्ये येते म्हणून मकर संक्रांतीला महत्व आहे. उत्तरायण जे आहे ते ऍक्च्युली डिसेंबर महिन्यामध्ये सुरू झालेलं असतं उत्तरायण. फक्त हे जवळपास त्याचा संबंध येतो म्हणून आपण म्हणतो की मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू झालेलं आहे. आणि म्हणून आपण याला बघतो की हे उत्तरायणाशी कनेक्टेड आहे, जोडलं गेलेलं आहे. म्हणून याला स्पेशली ह्या मकर संक्रांतीला जास्त महत्व आहे. आणि आपण बघू शकतो की हे मकर संक्रांत जी आहे, धार्मिक दृष्टीने तिला खूप महत्व आहे. आणि दुसरं म्हणजे दैनिक जीवनाशी संबंधित सुद्धा आहे, की जसा ह्या महिन्यामध्ये आपण बघतो की शेतकरी वगैरे जे असतात, की शेतीमध्ये आता ज्वारीची काटणी, बाजरीची काटणी आपण म्हणतो ना, म्हणजे काटणीचा उत्सव चालू होतो. म्हणजे हे का संबंधित आहे, की शेतकरी जो आहे तो काय करतो, आपल्याला अन्नधान्य देतो ना. आणि जसं कसं म्हणतात ना, की वर्षभर अभ्यास केल्यानंतर जेव्हा रिझल्टचा दिवस येतो, तेव्हा त्या मुलासाठी किती उत्सुकता असते ना, की अरे मला किती मार्क्स पडतील. म्हणजे वर्षभर केलेला त्याच्या अभ्यासाचं ते फळ असतं. तसं शेतकरी सुद्धा जे वर्षभर असेल, जो शेतीमध्ये कष्ट करतो, आणि ते कष्ट करून त्याचं जे पीक प्राप्त होण्याचं ते फळ असतं, त्याला ते पीक प्राप्त होतं. म्हणजे या दिवसामध्ये बघा ना, की गावाकडे सुद्धा ज्वारीची काढणी सुरू झाली, बाजरीची काढणी सुरू झाली. आज कोणाची ज्वारी केली? अरे आज त्यांना 20-25 ज्वारी झाली, आम्हाला 20
झाले. म्हणजे हे जे असतं ना शेतांसाठी हा एक काय असतो, हर्षोल्लास असतो. उत्सव असतो की त्याच्या शेतीतून त्याला ते धान्य प्राप्त होत असतं. म्हणून हे धान्याला खूप महत्व आहे. आणि याच्याशी संबंधित काय आहे की सूर्यदेवाला किती महत्व आहे. कारण सूर्याशिवाय हे अन्नधान्य प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपण बघू शकतो की या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणजे हा जो काळ असतो ना, तो हर्ष उल्हासाचा काळ असतो, आनंदाचा काळ असतो. आणि तो शेतकऱ्यांसाठी असतो आणि तो सूर्याशी संबंधित आहे. की जसं मी बघते की म्हणजे आमच्या गावी पण भेंडी लावलेली आहे. तर म्हणतात की असं म्हणतात की भेंडी थंडीच्या दिवसात येत नाही. तर तिला सूर्यप्रकाश लागतो. सूर्यप्रकाशाशिवाय ती येत नाही. मग काही उत्पन्न जे असतात ना, ते त्याला सूर्यप्रकाशाची म्हणजे सगळ्याच ह्याला लागती, परंतु सूर्याची गरज असते अन्नधान्य त्याच्यामधून निर्माण होण्यासाठी. म्हणून त्या दृष्टीने पण आपण बघू शकतो की सूर्याचं हे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या काळामध्येच ही सुरुवात होते त्याची काटणी करण्याची आणि त्याचा जो आनंद आहे तो साजरा करण्याची. दुसरं म्हणजे आपण बघितलेलं आहे की दुसरं एक कारण काय आहे की ह्या काळामध्ये भीष्मदेवांनी काय केलेलं आहे, महानिर्वाण केलेला आहे. त्यांचा देहत्याग या काळामध्येच झालेला आहे, उत्तरायणामध्ये. चैतन्य महाप्रभूंनी जो कलियुगामधला आता आपण जो श्लोक वाचला, तर त्यांनी त्यावेळेस संन्यास ग्रहण केलेला आहे. आणि संन्यास ग्रहण करून काय केलेलं आहे त्यांनी, त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत त्या त्रिवेणी संगमावर या काळामध्ये. आणि तिथे त्यांनी स्नान केलेले आहेत 3 टाइम. आणि तिसरी अजून एक गोष्ट ह्या दिवशी झालेली आहे की गंगा मातेचं प्रकटीकरण. तर आता याच्यामध्ये वेगवेगळे मत आहेत काही काही ठिकाणी, काही काही ग्रंथांमध्ये. पण असं म्हटलं आहे की गंगा देवीचं प्रकटीकरण पण याच वेळेस झालेलं आहे. म्हणून याला उत्तरायणाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपल्याला वाटेल की काल तर संक्रांत होऊन गेली, मग आता ह्याचा काय उपयोग, पण तसे नाहीये. संक्रांत ही एका दिवसात आपण बघतो ना की 15 दिवस आपण हळदी कुंकू करतो. की 15 दिवस हा उत्सव, हा एकमेव उत्सव असा असेल की तो होऊन गेल्यानंतर आपण 15 दिवस करत असतो रथसप्तमी पर्यंत. त्यामुळे हा आपण बघू शकतो की हे उत्तरायण आणि हे दक्षिणायन काय आहे की हे दोन, उत्तरायण एक आहे आणि दक्षिणायन एक आहे. तर आपण ना आपला प्रयोग सुद्धा करून बघू शकतो बघा ह्याच्यामध्ये, की जेव्हा सप्टेंबरचा 21 आणि 22 सप्टेंबर, थोडंसं टेक्निकली आहे, पण हे समजून घ्या, कारण हे समजून घेतलं तरच आपल्याला उत्तरायण आणि दक्षिणायन समजणार आहे. थोडंसं बोर होऊ शकतं तुम्हाला, पण थोडंसं लक्ष देऊन जर हे केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजेल की सप्टेंबरच्या म्हणजे 21 आणि 22चा सप्टेंबरचा जो महिना असतो, म्हणजे 21-22 तारीख जी असते सप्टेंबर महिन्यामधली, त्यावेळेस आपण पूर्व दिशेला जर बघितलं, तर पूर्व दिशेला जेव्हा असं मोकळं हे असतं, पूर्व दिशा आपल्याला स्पष्ट दिसू शकते. अशा ठिकाणी जाऊन जर आपण हे प्रयोग केला, परीक्षण केलं, तर आपण बघू शकतो की ही विशेषता असते की त्या दिवसामध्ये बघायचं की सूर्य हा वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने उगवतो. आणि 2 प्रकारचे हे असतात, त्याला विषुवदिन म्हणतात. विषुवदिन म्हणजे काय, जो दिवस आणि रात्र ही एकसारखीच असते. कधी कधी आपण बघतो ना थंडीच्या दिवसामध्ये आपण म्हणतो ना, रात्र छोटी असते दिवस मोठा असतो. नाही सॉरी, रात्र मोठी असते दिवस छोटा असतो. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. तर याच्यामध्ये बघतो की हा विषव दिन म्हणजे काय, की रात्र आणि दिवस हे दोन्हीही समान असतात, त्याला म्हणतात विषव दिन. आणि ही 2 प्रकारचे विषव येत असतात. एक शरद ऋतूमध्ये येतो आणि एक कुठला येतो, एक वसंत ऋतूमध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये आपण बघू की पूर्व दिशेमध्ये जेव्हा आपण निरीक्षण करू 21-22 सप्टेंबर, आता ऑलरेडी होऊन गेलेला आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवू शकतो भविष्यामध्ये, की सूर्य जो आहे ना, तो कसा करत असतो, हळूहळू हळूहळू पुढे पुढे चाललेला असतो. म्हणजे जेव्हा आपण बघतो, एक म्हणजे त्या दिवशी बघितला आणि त्याच्यानंतर काही एक आठवड्याने आपण बघितला, तर सूर्याची उदयाची जागा जी आहे, तर ती बदललेली असते. परत एक आठवड्याने आपण बघितलं, तर परत सूर्य दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो की दुसऱ्या ठिकाणी उगवलेला आहे. काही महिन्यांनी बघितलं तर आपण बघू शकतो की सूर्याची जागा परत बदलत चाललेली आहे. म्हणजे सूर्य त्याच जागेवर उगवत नाही. आणि सूर्य मग काय करत असतो, हळूहळू हळूहळू काय करतो, दक्षिण दिशेला प्रवेश करत असतो. आणि दक्षिण दिशेला जसा जसा तो प्रवेश करायला सुरुवात होतो, तसं काय होतं, थंडीचा मोसम सुरू होतो. थंडीची सुरुवात होती. आपण म्हणतो ना, थंडीची चाहूल लागली. म्हणजे सूर्य हा पूर्वेकडून काय करतो, दक्षिण दिशेकडे प्रवेश करतो. आणि मग जसा तो येतो, मग तो हळूहळू त्याचा प्रवास सुरू होतो ना, असं करत करत थंडीचा मोसम सुरू होतो. आणि त्याच्यानंतर 21-22 डिसेंबर
पर्यंत तो तिथे पोहोचतो, म्हणजे 21-22 डिसेंबर. आता ही 21-22 डिसेंबरची तारीख जी आहे, की आपण म्हणतो ना की ह्या नंतर याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बघू शकतो की सूर्य जेव्हा 21-22 डिसेंबर नंतर जेव्हा आपण त्याच ठिकाणी जाऊन बघितलं, तर काय होऊ शकतं बघतो आपण की सूर्य जो असतो पूर्व दिशेतून दक्षिण दिशेकडे जातो. परंतु जेव्हा आपण 21-22 या महिन्यातली डिसेंबर आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण बघतो तर सूर्य हा दक्षिण दिशेकडे जात नाही. तो हळूहळू काय करतो, 21-22 डिसेंबर नंतर सूर्य दिशा बदलतो आणि दिशा बदलून तो कुठे प्रवेश करायला सुरुवात करतो, उत्तरेकडे त्याचा भ्रमंती सुरू होते. आणि जशी उत्तरेकडे जाती त्याला काय म्हणतात, अयनांत. अयन म्हणजे काय, यात्रा. म्हणजे सूर्याची यात्रा उत्तरेकडे सुरू झालेली आहे. आणि मग त्याला म्हणतात, म्हणून म्हणतो ना आपण यात्रा करतोय. आपण यात्रा करतो पण सूर्यदेव सुद्धा यात्रा करत असतात आकाशामध्ये. मग ही सूर्याची यात्रा काय होते, सुरू होते आणि दक्षिण यात्रेचा त्यांचा अंत होतो. आणि शीतकालीन अयनच म्हणजे त्याला काय म्हणतात, शीतकालीन अयनांत. आणि मग दक्षिण दिशेचा त्यांचा यात्रेनंतर तो काय करतो, सूर्य काय करतो, दिशा बदलतो आणि नंतर तो उत्तरेच्या कडे प्रयाण करतो. आणि उत्तरेकडे जसा तो यात्रेला प्रारंभ करतो त्याला काय म्हणतात, उत्तरायण. मग आपण काय म्हणतो आता 21-22 डिसेंबर आता काय म्हणतो की उत्तरायण सुरू झालेला आहे. म्हणजे उत्तरायण म्हणजे काय, की सूर्याचा प्रवास आता तिकडे सुरू झालेला आहे उत्तरेकडे, म्हणून याला म्हणायचं उत्तरायण. आणि याला उत्तरायणाचा हा जो दिवस असतो तो काय म्हणतात, त्याला तो सगळ्यात थंड दिवस असतो. म्हणजे एकदम शीतकालीन अयनांत असं त्याला म्हणतात. म्हणजे काय होतं की दिवसाचा जो अवधी असतो तो छोटा छोटा होत जातो आणि रात्रीचा अवधी जो असतो ना तो काय होतो, तो मोठा मोठा होत जातो. आणि हा जो आहे तो थंडीचा जो दिवस आपण समजला जातो तो म्हणजे काय आहे, 21 किंवा 22 डिसेंबर. आणि तिथून पुढे हे उत्तरायण आपण असं म्हणतो की सुरू झालं. परंतु ऍक्च्युली उत्तरायण जे आहे की ते अगोदरच सुरू झालेलं असतं, फक्त हे जवळपास येतं म्हणून आपण म्हणतो की संक्रांतीपासून उत्तरायण सुरू झालं. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की हा सूर्य आता दक्षिणच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि सूर्यदेवाची यात्रा ही काय आहे, उत्तरायण हे सुरू झालेलं आहे. तर पृथ्वी गोल आहे सगळ्यांना माहितीये. आणि पृथ्वीचा जो उत्तरी भाग आहे, वरचा भाग हा त्याला उत्तरी गोलार्ध म्हणतात. आणि खालचा जो भाग आहे त्याला दक्षिणी गोलार्ध म्हणतात. तर आता हे उत्तरायण सुरू, हा जो प्रवास आहे उत्तरायणाचा, तर तो आपण बघूया कसा असतो. तर 21-22 डिसेंबर पासून हे सुरू होतो, त्याचा प्रवास सुरू होतो. धीरे हळूहळू हळूहळू काय करतो, तो उत्तरेकडे जायला सुरुवात होते. आणि 20 मार्च पर्यंत तो तिथे पोहोचतो. पण याच्या मधला जो प्रवास आहे, सूर्य बरोबर पूर्व दिशेमध्ये असतो. त्याला म्हणतात, सूर्याचा उदय जो आहे तो काय होतो, पूर्व दिशेला असतो. पण हळूहळू हळू आपण बघतो की सूर्य जो आहे ना, तो सूर्य उत्तरेकडे जसा जातो तसा तसा काय होतं की त्याचा जो हे आहे, सूर्याचा उदय जो आहे तो दक्षिण दिशेकडे व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे जे आहे ना, की हे निरीक्षण आहे की कशा पद्धतीने ती जागा, सूर्याची उदयाची जागा ही बदलत असते. आणि यावर आपण बघतो की हळूहळू जसा सूर्य 20 मार्च पर्यंत तिथे पोहोचतो, त्याच्यानंतर काय होतं की हळूहळू तो तिथेपर्यंत पोहोचतो, जून महिना सुरू होतो. जून महिना सुरू झाल्यानंतर आता हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये वसंत ऋतू येतो त्याच्यामध्ये. आणि मध्ये वसंत ऋतू आल्यानंतर मग तो जो प्रवास होतो त्याच्यानंतर तो काय होतो की जून महिना, 2 जून नंतर हा प्रवासामध्ये जून महिना येतो. आणि जून महिन्यामध्ये काय होतं की हा जो प्रवास चालू असतो त्याचा. आणि जून महिन्यानंतर आपण बघतो की सूर्य जो आहे तो उत्तरेकडे प्रवेश करत नाही, तर तो हळूहळू हळूहळू काय करतो, दक्षिणेकडे प्रवेश करायला सुरुवात होते. आणि जून महिन्यानंतर जसा दक्षिणेकडे तो प्रवास सुरू करतो त्याला म्हणतात दक्षिणायन. तर हे दोन्ही जो काळ आहे, उत्तरायण आणि दक्षिणायन, हे दोन्हींचा काळ जो आहे 6-6 महिन्यांचा आहे. म्हणजे अशी पृथ्वी गोल आहे, पण चंद्र कसा प्रवेश हे करत असतो, असा असा सॉरी, सूर्य जो आहे असा असा खाली वर असा प्रवास करत असतो. आणि हा 6-6 महिन्यांचा कालावधी आहे. दक्षिणायनाचा 6 महिन्यांचा कालावधी आणि उत्तरायणाचा 6 महिन्यांचा कालावधी. तर आता हा 6 महिन्यांचा उत्तरायणाचा कालावधी सुरू झालेला आहे. मग याला आपल्याला माहिती आहे की शास्त्रांमध्ये याला किती धार्मिक पण महत्व दिलेलं आहे. श्रीमद भागवतम मध्ये असेल, भगवद्गीतेमध्ये असेल, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये पण त्या उत्तरायणाला खूप महत्व दिलेलं आहे. आणि हे उत्तरायण आणि दक्षिणायन
हे आपण खरं तर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने समजून घेतो, तेव्हा काय होतं की आपली श्रद्धा ही त्याच्यामध्ये अजून सुदृढ वृद्धिंगत होते. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत वेळोवेळी ह्या गोष्टी. जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण याचा अनुभव घेऊ शकतो. मग सूर्यगमन म्हणजे काय? सूर्याचं मागे पुढे दक्षिण उत्तर दक्षिण हा जो प्रवास सुरू होतो, म्हणजे सर्वोच्च अशा दक्षिण स्थानावर सूर्याचं गमन झालं की त्याला म्हणायचं उत्तरायण. आणि उत्तरायणाकडून त्याची दक्षिणेकडे यात्रा सुरू झाली तर त्याला काय म्हणायचं? दक्षिणायन. म्हणून हे 6-6 महिन्यांचा कालावधी आहे. तर हा उत्तरायण जो आहे की सूर्य म्हणजे उत्तरायण म्हणजे काय सुरू होतं? तर हा सूर्याचा प्रवास जो आहे ना, तो आपल्याकडे सुरू होतो. आपल्याकडे सुरू होतं म्हणजे आपण बघतो की सूर्यदेवाची कृपा किती लागते, त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. पण तो सूर्याचा प्रवास आपल्याकडे होतो म्हणजे काय? की उष्णता वाढायला सुरुवात होती. आणि जशी उष्णता वाढती म्हणजे आता आपण थंडी बघितली, थंडी अनुभवली ना आपण, की आपण वाट बघतो थोडंसं ऊन पडलं तरी आपल्याला बरं वाटतं. पण आपण म्हणतो ना, संक्रांतीनंतर तिळातिळाने असं म्हणतात बघा जुनी लोक, की उष्ण थंडी कमी होत जाते. हं? हळूहळू हळूहळू ऊन वाढत जातं. तर त्याच्यामुळे सूर्याचा प्रवास हा आपल्याकडे सुरू होतो. म्हणून आपल्याला बघू शकतो की या महिन्यामध्ये काय होतं की आपल्याकडली उष्णता ही काय आहे? वाढत जाते. आणि सूर्यदेवाची कृपा ही किती आहे आपल्या जीवनावर आपण बघू शकतो. त्यामुळे हा हा जो काळ आहे हा पूर्ण आनंदाचा काळ, हर्ष उल्हासित काळ समजला जातो शास्त्रानुसार. आणि हे लगभग मकर संक्रांतीच्या काळामध्ये होतं. म्हणून आपण म्हणतो की उत्तरायण हे मकर संक्रांतीपासून सुरू झालं. परंतु वास्तविकता बघितली तर त्याच्यामध्ये 24 दिवसाचं अंतर असतं. आणि कारण उत्तरायणाच्या प्रारंभी म्हणजे आपण बघतो उत्तरायण हे 21-22 डिसेंबर पासूनच सुरुवात होती आणि संक्रांती ही 14-15 जानेवारीला येते. तर आता ही मकर संक्रांती ही आपण बघितलं मगाशी काय ऐकलं की काही वर्षांपूर्वी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कधीही म्हणजे पूर्वी जी आहे 2000 वर्षांपूर्वी कधीही येत होती. मग आता ही मकर संक्रांती आपण बघतो की याच महिन्यामध्ये येते, डिसेंबर महिन्यामध्ये. तर याच महिन्यामध्ये याच तारखेला येण्यासाठी त्याचा किती कालावधी जातो माहितीये का? 26 वर्ष लागतात. 26 वर्ष हा जो सूर्याचा जो प्रवास आपण बघितलं ना, उत्तरायण दक्षिणायन त्या तिथीनुसार, तर 26 वर्ष लागतात डिसेंबरमध्ये संक्रांती यायला. आणि त्याच्यानंतर मग ही संक्रांत परमनंटली कित्येक कित्येक वर्षांपासून याच महिन्यामध्ये येते. म्हणून आपण म्हणतो की उत्तरायण आणि संक्रांत यांच्या काळामधलं जे अंतर आहे ते 24 दिवसांचं आहे. परंतु एक काळ असा होता 2000 वर्षांपूर्वी की हे दोन्हींचा पण एकच वेळ होती. जसं की 2000 वर्षांपूर्वी जर संक्रांत ऑगस्ट मध्ये येत असेल, तर त्याच्यामध्ये बरोबर त्या संक्रांतीच्या काळापासूनच उत्तरायण सुरू व्हायचं. परंतु हे 26 वर्षाचा काळ जातो ह्याच्यामध्ये. म्हणून मी म्हंटल की आता आपल्या मनुष्य जन्मांमध्ये आपण बघू शकतो की संक्रांत बरोबर त्याच दिवशी येते, परंतु उत्तरायण मात्र त्याच्या अगोदर सुरू होतं. म्हणून आपण बरेच जण म्हणतात ना, उत्तरायणामध्ये आपण किती काही चांगले कार्य केले पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे उत्तरायण आणि दक्षिणायनाचा हा प्रवास आहे. तर मकर संक्रांती म्हणजे काय? ही संक्रांत म्हणजे काय की सूर्यदेव जो आहे तो मकर राशीतून काय करतो? मकर राशीमध्ये प्रवेश करतो, धनु राशीतून. हा काय आहे? संक्रांत म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? म्हणजे संक्रमण. म्हणजे काय आहे? स्थलांतर. म्हणजे सूर्यदेव काय करतात? धनु राशीतून स्थलांतर करतात मकर राशीमध्ये. म्हणून त्याला म्हटलं जातं संक्रांती. हा. आणि ही म्हणजे आता सूर्य एका राशीतून आपण म्हणतो ना, सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत गेला. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती राशी आहेत आपल्या, आपण म्हणतो ना वेगवेगळ्या राशी, 12 राशी आहेत. आणि ह्या 12 प्रकारच्या संक्रांती आहेत. ही 12 प्रकारचं स्थलांतर सूर्यदेवाचं होतं. परंतु सगळ्यात महत्वपूर्ण जे आहे तर ते आहे म्हणजे मकर संक्रांत आणि कर्कट संक्रांत. तर ह्या दोन्हींना जास्त महत्व आहे आणि त्याच्यातून पण आपण बघू शकतो उत्तरायणाला जास्त महत्व आहे. तर हे उत्तरायणाचं जास्त महत्व का आहे? तर आपण बघूया की ह्या उत्तरायणामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये नेहमी आपण ऐकलेलं आहे की देवी देवतांचा जो काळ आहे, की ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे, हं? की देवी देवतांचं आयुष्य किती आहे आणि त्याच्या गणनेत आपलं आयुष्य किती आहे. तर एखादा किडा जर असेल तर असं पण आहे की 3 तासात तो जन्मतो, त्याचा तो मोठा होतो, तो प्रजनन करतो, वृद्ध होतो आणि मृत्यू पावतो. मग त्याच्यासाठी तो 3 तासाचा काळ म्हणजे त्याच्यासाठी ते मोठं आयुष्य आहे. परंतु त्याच्या तुलनेत आपलं आयुष्य म्हणजे ब्रह्मदेवांसारखंच आहे.
मग तसंच अगदी ब्रह्मदेवांचं आयुष्य, देवी देवतांचं आयुष्य ह्याचा कालावधी सुद्धा हा खूप वेगळा वेगळा आहे. हे आपण वारंवार आपल्या मैत्रिणींकडून जे जे काही लेक्चर दिलेले आहेत त्याच्यात ऐकलेलं आहे. तर या काळापासून बरोबर देवी देवतांचा काय सुरू होतो? दिवस सुरू होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचा दिवस म्हणजे काय, की आपला 6 महिन्याचा पृथ्वीवरचा काळ म्हणजे काय आहे? तो त्यांचा दिवस आहे. आणि जर 6 महिन्यांची रात्र म्हणजे काय आहे? ती त्यांची आपली रात्र, तो त्यांची ती एक रात्र आहे. तर हे आपण कॅल्क्युलेशन बघू शकतो. म्हणून जे 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांचा काय सुरू झालेला आहे ह्या उत्तरायणामध्ये देवी देवतांचा दिवस सुरू झालेला आहे. आता ते उठलेले आहेत. त्यांच्यासाठी तो एक दिवस आहे. आपल्या पृथ्वी तलावरचे 6 महिने. म्हणून आपण बघू शकतो की आपले 24 तास म्हणजे त्यांचे 24 तास म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरचे 1 वर्ष आहे. म्हणून आत्ताच्या ह्या दिवसामध्ये उत्तरायणापासून देवी देवतांचा दिवस सुरू होतो. जसं आपण म्हणतो ना, सूर्य उगवला की आपण पवित्र कार्य करतो ना, सगळे स्नान करतो. भगवंताची अगोदर पूजा अर्चा करतो. जे काही धार्मिक कार्य आहे अगोदर त्याला आपण हे करतो ना, अगोदर स्वच्छ झाल्यानंतर. तसंच देवी देवता सुद्धा काय करतात, की जसा त्यांचा दिवस उगवतो तसं ते काय करतात, की उत्तरायण म्हणजे उत्तरायणाच्या त्यांचा दिवस सुरू झाला की ते पवित्र नद्यांमध्ये काय करतात, स्नान करायला सुरुवात करतात. म्हणून आपण बघतो ना, की या उत्तरायणाच्या ह्या काळामध्ये या संक्रांतीला अनन्यसाधारण महत्व आहे, की म्हणून ही प्रथा आहे, की पवित्र नद्यांमध्ये या काळामध्ये स्नान केलं जातं. म्हणून आपण बघितलं, की आता तो जो श्लोक वाचला, की चैतन्य महाप्रभू पण बरोबर या वेळेमध्ये या त्रिवेणी संगमावर 10 दिवस राहिले. आणि त्यांनी रोज सातत्याने 3 वेळेस ते त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करायचे. तर देवी देवता पण या 6 महिन्यांमध्ये त्यांचा पूर्ण दिवस असतो. त्यामुळे त्या दिवसांमध्ये ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. म्हणून या काळामध्ये वेगवेगळ्या पवित्र नद्यांमध्ये, पवित्र ठिकाणी जाऊन स्नान केलं जातं. कारण त्याचं बेनिफिट असं असतं, कारण देवी देवताही तिथे असतात. तर त्यांचेही आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होते. आणि याच काळामध्ये, याच वेळेमध्ये कुंभमेळा पण त्याच ठिकाणी भरला जातो. तर कुंभमेळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की 12 वर्षातून कुंभमेळा भरला जातो. तो त्या त्रिवेणी संगमावर भरला जातो. तर तो हाच काळ आहे उत्तरायणाचा, 12 वर्षातून जो होतो. आणि याचं बेनिफिट काय आहे आपल्याला? तर हे आपण समजून घेऊया, की असं नाहीये, की आता अरे संक्रांत झाली, संपलं आता. नाही, हा उत्तरायणाचा पूर्ण 6 महिन्याचा काळ शुभ आहे. कारण तो देवी देवतांचा दिवस आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की पाप आणि पुण्य कुठलीही कृती केली, की आपल्याला काय मिळतं? चांगलं कर्म केलं तर आपल्याला पुण्य मिळतं. वाईट कर्म केलं तर त्याचं काय मिळतं? पाप मिळतं. पण दोन्हीची प्रतिक्रिया ही आपल्याला मिळतच असते. हे आपण वारंवार लेक्चर मधून ऐकलेलं आहे भगवद्गीतेमधल्या. तर मग याच्यामध्ये काय आहे, की हे दिवस का इतके पवित्र आहेत? तर यामध्ये अध्यात्माच्या दिशेने आपण प्रवेश करतो. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळते आणि हृदय शुद्धीकरण होऊन आध्यात्मिक जीवनाप्रती आपला एक काय म्हणू शकतो, की एक आकर्षण आपल्याला निर्माण होऊ शकतं. हं? कारण काय आहे, की पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन आपली आध्यात्मिक चेतना या काळामध्ये वृद्धिंगत होऊ शकते. म्हणून या काळामध्ये कुठलंही धार्मिक कार्य जे आहे ते पाप पुण्याच्या पलीकडे आहे. आणि हे जर आपल्याला शास्त्र समजलं, तर आपण जर समजून ती कृती केली आणि खऱ्या अर्थाने आपण ते समजून त्या चेतनेने कृती केली, तर भगवंतांची भक्ती आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकते. कारण यातील प्रत्येक आध्यात्मिक कार्य हे पाप पुण्याच्या पलीकडले आहे. म्हणून ती एक संधी आपल्याला ह्या उत्तरायणामध्ये मिळते. आणि गंगा, यमुना, सरस्वती या सगळ्यांची कृपा काय आहे आपल्याला प्राप्त होते. तर भगवान श्रीकृष्ण बघा ना किती दयाळू आहेत. भगवंतांनी असे कितीतरी वेगवेगळ्या वेळ बनवलेले आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही आध्यात्मिक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. खरं तर भगवान श्रीकृष्णांसारखं दयाळू व्यक्ती कोणच नाहीये. परंतु आपल्याला काय माहितीये, आपल्याला हे शास्त्र माहिती पाहिजेत, की हा 6 महिन्यांचा अवधी उत्तरायणाचा भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे, की ज्याच्यामध्ये स्नान करणं हे किती महत्वपूर्ण आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये आपण बघू शकतो, की कुंभमेळ्याला किती गर्दी असते. त्याचं रिझन हे आहे, की जेव्हा आपण कुंभमेळ्यामध्ये जेव्हा ह्या काळामध्ये स्नान करतो, तेव्हा तर त्याचं महत्व अजूनही म्हणजे त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन त्याचं बेनिफिट आपल्याला प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने हे उत्तरायण आणि दक्षिणायनाचा हा जो बघितला उत्तरायणाचा हा जे बेनिफिट आहे. तर ही संक्रांत जी आहे, तर ही पण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यात उत्सवात साजरी केली जाते. जसं महाराष्ट्रात आपण बघतो की तिळगुळ द्या, गोड बोला असं आपण म्हणतो ना, की त्याच्यातच साजरी केली जाते. उत्तर पूर्व भारत
उत्तर ह्या ठिकाणी अशी खिचडी केली जाते. आपण म्हणतो ना पुरणपोळी गोड करायचं. त्यांच्या तिकडे खिचडी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी केली जाते. काही ठिकाणी पतंग उडवले जातात. आणि या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कशाची पूजा करतो? सूर्यदेवांची पूजा करतो. सूर्यदेवाची पूजा याच काळामध्ये का करतो आपण? कारण सूर्यदेवांची कृपा सुद्धा आपल्याला या प्राप्त होऊ शकते. आता सूर्यदेव सगळ्यांना माहिती आहेत की सूर्यदेव श्रीमद भगवद्गीतेमध्ये वारंवार आपण हा श्लोक ऐकलेला आहे. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना स्मरण होत असेल की सूर्यदेवांचा आणि भगवान श्रीकृष्णांचा आणि श्रीमद भगवद्गीतेचा काय संबंध आहे. तर तो एक श्लोक आपण बघूया की सूर्यदेव जे आहेत ना ते श्रीकृष्णांचे कोण आहेत? प्रत्यक्ष भक्त आहेत, प्रत्यक्ष शिष्य आहेत. आणि श्रीकृष्णांनी सगळ्यात अगोदर ही श्रीमद भगवद्गीता कोणाला सांगितलेली आहे? आपण तो श्लोक बघूया, म्हणजे आपल्याला जस्ट रिमाइंडर होईल की कशा पद्धतीने भगवंत ज्या काही गोष्टी सांगतात आणि त्या आपल्या रोजच्या जीवनाशी कसे कनेक्टेड आहे. की सूर्यदेवांना श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणून सूर्यदेव हे भगवान श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आहेत आणि हे वैष्णव आहेत. भगवान सूर्यदेव हे म्हणून सूर्यदेवांचं स्थान हे खूप मोठं आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की अध्याय 4 मध्ये ज्ञान कर्म संन्यास योग याचा पहिला श्लोक आहे की ज्या ठिकाणी भगवंत काय म्हणत आहेत? श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान मन्ववे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानला केला. विवस्वानने तो उपदेश मानव जातीच्या जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. तर बघू शकतो की आपण सूर्यदेवाचं स्थान हे किती श्रेष्ठ आहे. ज्या सूर्यदेवांना भगवंतांनी साक्षात भगवद्गीता सांगितली. मग सूर्यदेवांनी त्यांचे पुत्र म्हणजे त्यांच्या पुत्राला मनूला हे ज्ञान दिलं. मनूने कोणाला दिलं? इक्ष्वाकूला दिलं. आणि मग नंतर त्यांनी त्यांच्या पुत्रांना देत राहिले. तर अशा प्रकारे हे बघतो की आपण हे परंपरेद्वारे ज्ञान प्राप्त झालेलं आपल्याला आहे. आणि ही परंपरा कोणापासून सुरू झालेली आहे? ही परंपरा सूर्यदेवांपासून सुरू झालेली आहे. तर हे असं सूर्यदेवांचं इतकं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि दुसरं म्हणजे आपण बघू शकतो की रामायणाची जी लीला आहे की रामायण जे आहे रामायण जे आहे तर रामायणामध्ये सूर्यदेवा हनुमानजींचं जे स्थान आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे हनुमानजी कोणाचे शिष्य आहेत? त्यांचे गुरु कोण आहेत? तर सूर्यदेव आहेत. की जे आपण बघितलं की हनुमान जन्म जेव्हा झाला तेव्हा त्यांनी एक मोठी उडी कोणाकडे मारली? सूर्यदेवांकडे मारली. आणि जेव्हा सूर्यदेवांकडे मारली त्यांचे पहिले गुरु जे आहेत ते पहिले म्हणजे सूर्यदेवच त्यांचे गुरु आहेत. तर त्यांच्या रथा शेजारी बसून सूर्यदेवांनी त्यांना हनुमानजींना हे ज्ञान दिलेलं आहे. तर हे आपण बघू शकतो की ज्या हनुमानजींचे सुद्धा ते गुरु आहेत. आणि हे हनुमानजींचे ते त्यांच्या रथा शेजारी बसून कंठी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत हे ज्ञान सूर्यदेव हनुमानजींना देत होते. म्हणजे सूर्यदेवांची ही जी सूर्यदेवांपासून आलेली ही परंपरा किती श्रेष्ठ आहे. आणि तीच आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व या काळामध्ये आपण सूर्यदेवांची जी पूजा करतो त्याला आहे. फक्त त्याच्या मागचं शास्त्र आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण बघतो की सूर्यदेवांचा काय असतो? सूर्यदेव कशावर भ्रमण करतात? म्हणजे प्रत्येकाला एक वाहन आहे ज्याचं त्याचं. देवांना कुठलं वाहन आहे? त्यांचं वाहन जे आहे ते आपण बघतो ना रथ आहे. रथावर ते आरूढ असतात आणि भ्रमण करत असतात. आणि त्यांचे जे सारथी आहेत त्यांचं नाव काय आहे? अरुणी नाम आहे त्यांचं, अरुणी. आणि हे अरुणी जे असतात म्हणून आपण म्हणतो ना सूर्योदय व्हायच्या अगोदर काय होतं? अगोदर अरुणोदय होतो. ती जी लाल लालिमा आकाशात आलेली असते त्याला आपण काय म्हणतो? अरुणोदय झाला. म्हणजे सूर्यदेवांची जी पूर्व हे आहे की त्याच्या अगोदर कोण येतं? सूर्योदय व्हायच्या अगोदर म्हणजे सूर्यदेव यायच्या अगोदर त्यांचे सारथी आणि त्यांचे घोडे येतात. म्हणून त्याला आपण म्हणतो की ते प्रकट होतात तिथे. म्हणून त्यांना म्हणतात की हा अरुणोदय झाला. आणि हा अरुणोदय झाल्यानंतर मग सूर्योदय होतो. मग नंतर सूर्यदेव येतात. आधी त्यांचे सारथी आणि रथ येतो. पण ब्रह्ममुहूर्ताचा जो काळ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की ब्रह्ममुहूर्त कधी समजला जातो? म्हणजे ब्रह्ममुहूर्त त्याच्याही अगोदर असतो. म्हणजे जेव्हा अगोदर ब्रह्ममुहूर्त त्याच्यानंतर अरुणोदय आणि त्याच्यानंतर सूर्योदय.
तर ह्या ब्रह्ममुहूर्ताला किती महत्व, अनन्यसाधारण महत्व आहे. की कुठलंही नाम जप असेल, पवित्र कार्य असेल, जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण करतो, तर असं समजतात नाही, असं आहे की देवी देवता हा फुलांचा वर्षाव आपल्यावर करत असतात. जेव्हा आपण हरे कृष्णा महामंत्राचा जप करतो, ह्या हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर हे देवी देवता आपल्यावर फुलांचा वर्षाव करत असतात. म्हणून हे आपण म्हणतो की हे अरुणोदय झाला, सूर्योदय झाला, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय. तर ह्या सूर्यदेवांकडून हे अशा पद्धतीने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हनुमानजींनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणून आणि ह्या सूर्यदेव जे आहेत, तर यांचे आराध्य देव कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत, की जे असं जसं अर्जुनाला भगवंतांनी ज्ञान दिलं, अर्जुनाला का ज्ञान दिलं भगवंतांनी? आपल्याला माहिती आहे, त्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतायत की तू माझा मित्र आहे, माझा सखा आहेस, म्हणून मी तुला परमगुह्य ज्ञान देत आहेत. म्हणजे भगवंत किती वेगवेगळ्या मार्गाने अर्जुनाचा गुणगौरव करत आहेत आणि मग सांगत आहेत की त्यामुळे मी तुला हे ज्ञान देत आहे. मग जर श्रीकृष्णांनी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलेलं आहे, सर्वात अगोदर सर्वात प्रथम शिष्य, तर मग सूर्यदेवांचं काय स्नान असू शकतं. म्हणून ते आराध्य देव कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. आणि हे सूर्यदेव हे काय आहेत? वेदांचे पंडित आहेत. म्हणून या दिवसांमध्ये सूर्यनारायणांना स्मरण करतो आणि सूर्यनारायणांची पूजा करतो. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा म्हणजे ज्या ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णांचं गुणगौरव केलेला आहे, गुणगान केलेलं आहे, त्या ठिकाणी त्या ब्रह्मसंहितेमध्ये आपण बघूया की ब्रह्मदेव सुद्धा सूर्यदेवांचं कशा पद्धतीने गुणगान करत आहेत. त्याच्यामध्ये ना ब्रह्मसंहितेमध्ये 25वा श्लोक आहे हा. यच्चुक्षरेषु सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सूर मूर्तिरशेष तेजा यस्याज्ञया भ्रमिति संवृत्त कालचक्रो गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामी. म्हणजे या ठिकाणी भगवंत काय सूर्यदेव काय म्हणत आहेत की मी अशा गोविंदांना भजतो, म्हणजे अशा श्रीकृष्णांची भक्ती करतो, आणि जे सर्व ग्रहांचे राजा सूर्यदेव, जे म्हणजे राजा सूर्यदेवांना काय म्हटलं आहे? सर्व ग्रहांचे काय आहेत? सकल ग्रहांचे ते काय आहेत? राजा आहेत. आणि ते अनंत तेजाने युक्त आहेत. आणि त्यांचं वर्णन काय केलेलं आहे त्या सूर्यदेवांचं? भगवंतांचा एक नेत्र म्हणून वर्णन केलेलं आहे. म्हणजे एक नेत्र चंद्र आणि एक नेत्र सूर्य. तर हे सूर्य जे आहेत देवतांचे मूर्तिमान स्वरूप आहेत. आणि त्यांच्या आज्ञेने सूर्य कालचक्र धारण करतो, म्हणजे भ्रमण करतो. म्हणजे हे कालचक्र जे चालतं सूर्यदेवांचं, ते कोणाच्या आज्ञेने चालतं? भगवंतांच्या. म्हणून आपण बघू शकतो की हे देवतांचे मूर्तिमान स्वरूप आहे. आणि ह्या सूर्यदेवांना किती अनन्य साधारण संबंध म्हणजे महत्व आहे. या सूर्यदेवांचा अनन्य साधारण असा गहरा म्हणजे खोल असा संबंध भगवान श्रीकृष्णांशी आणि त्यांच्या वैष्णवांशी आहे, त्यांच्या भक्तांशी आहे. म्हणून आपण सूर्यदेवांना एक वैष्णव म्हणून आणि एक भगवान श्रीकृष्णांचे भक्त म्हणून आपण त्यांना त्यांची पूजा केली पाहिजे. म्हणून आता आपण बघतो की हे जे उत्तरायणामध्ये ह्या काळामध्ये सूर्यदेवांची पूजा केली जाते. आणि उत्तरायणाचा हाच वेळ आहे की 8वा अध्याय आपण बघितलं, 8व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे आपण की ते बघितलं ना आपण, वेगवेगळे योगीजन कसं आपण म्हणतो की एका शुभ काळाची ते हे करत असतात, प्रतीक्षा करत असतात. तर त्यांना तो एक काळ बघावा लागतो, ती वेळ बघावी लागते देहत्याग करण्यासाठी. हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली असते देहत्याग करण्यासाठी. तर हाच काळ जो आहे ना, हे योगीजन बघत असतात की हा उत्तरायणाचा हा कुठला काळ आहे. आणि याच्यामध्ये या 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की एका ठिकाणी श्लोक आहे भगवंतांचा, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणामवेश्य सम्यक सतम परम पुरुष मुपैती दिव्यम. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायू स्थिर करतो आणि योग सामर्थ्यांद्वारे अविचलित मनाने तसेच पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरणाने युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. परंतु इथे भगवंत काय सांगत आहेत? भक्ती भावनेने. आणि हे जे योगीजन असतात त्यांच्याकडे भक्ती ज्ञान असतं, तपश्चर्या असते, परंतु त्यांच्याकडे काय नसतं? त्यांच्याकडे भक्ती नसते. आणि जेव्हा हे योगीजन असतात त्यांना जेव्हा असा देहत्याग करावा लागतो, तेव्हा त्यांना ही वेळ बघावी लागते. ही शुभ वेळ कोणती आहे, कुठल्या काळामध्ये ते देहत्याग करू शकतात. अनुकूल समय
म्हणजे अनुकूल वेळ कोणता आहे प्राण त्याग करण्यासाठी. जेणेकरून ते काय करू शकतात, आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करू शकतात. आणि आध्यात्मिक जगतामध्ये डायरेक्टली ते जात नाही जर ते भक्ती मार्गामध्ये नसतील, पण ऍटलिस्ट हळूहळू त्यांचं काय होतं, वरती प्रगती, एकेका ग्रहामधून वरती वरती हळूहळू प्रगती होत राहते. आणि एक काळी कधी का होईना, माहित सांगू शकत नाही आपण, पण त्यांची तिथपर्यंत प्रगती तर नक्कीच होते. म्हणून हा जो समय, हा जो वेळ आहे उत्तरायणाचा, हा कशाचा, अग्नीचा अग्नी आहे. या म्हणजे दिवस आहे ना देवतांचा, आपण म्हणतो ना, म्हणजे अग्नीची देवता, ज्योतीची देवता, ज्योतीची देवता आणि शुक्ल पक्षाची देवता, अशा पद्धतीने त्या उत्तरायणाची ही देवता, अशा प्रकारे ह्या सगळ्यांची कृपा त्या आत्म्यावर प्राप्त होते. आणि मग अशा प्रकारे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर, अशा प्रकारे तो स्वतःचा आत्मा स्थलांतरित करत जातो आणि हळूहळू तो आध्यात्मिक जगतापर्यंत जातो. परंतु ते आध्यात्मिक जगतापर्यंत जेव्हा कधी जातो तेव्हा काय होतं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते. म्हणजे कमीत कमी तो वरच्या स्थानावर तरी प्रवेश करतो. म्हणून हे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आध्यात्मिक जगतामध्ये जाण्यासाठी सुद्धा हा काळ किती अनुकूल आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्ही एक रिव्हिजन म्हणून वाचू शकता की 8व्या अध्यायामध्ये किती ठिकाणी भगवंत सांगत आहेत की कशा पद्धतीने योगीजनांना हा काळ बघावा लागतो. परंतु हे झालं, हे योगीजन ते निवडू शकतात. आणि दुसरा म्हणजे दुसरा दक्षिणायनाचा काळ आपण म्हणतो ना, अशुभ काळ आहे. तर तो काळ की ती रात्रीची जी देवता असते ती अज्ञानाची देवता असते. आणि दक्षिणायच्या काळामध्ये जो वारंवार तो देह त्याग करतो आणि वारंवार मग तो काय करतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये प्राप्त होतो. त्याला वारंवार पृथ्वीवर यावं लागतं, कारण ती अज्ञानाची देवता समजली जाते. म्हणून ज्योती आणि अंधकार, म्हणजे अंधकार आणि प्रकाश, हे दोन काळ आहेत. आणि हे दोन काळ म्हणून योगीजनी जे असतात त्यांना ही वेळ बघावी लागते. परंतु हा जो श्लोक आहे किंवा हे जे सांगितलेलं आहे, हे भगवंतांनी त्यांच्या भक्तांसाठी लागू केलेलं नाहीये. तर हे कोणासाठी आहे, अन्य लोकांसाठी आहे, जे हे योगीजन आहे, जे डायरेक्टली भक्ती मार्गाचं पालन करत नाही. वैष्णवांसाठी हे लागू होत नाही. वैष्णव हे जे असे असतात की श्रील प्रभुपाद म्हणतात की वैष्णवांसाठी कुठलीच मर्यादा नाहीये. ते वर्षामधल्या कुठल्याही दिवशी त्यांनी देहत्याग केला तरी भगवान श्रीकृष्ण काय करतात, त्यांचं रक्षण करतात. कारण ते काय करत असतात, कंटिन्यू भगवंतांचं स्मरण करत असतात, भगवंतांच्या भक्ती मार्गाचं पालन करत असतात. त्यामुळे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाहीये. तर जे योगीजन आहेत, जे वेगवेगळे पाप पुण्याच्या कर्मामध्ये भरकटलेले आहेत, तर त्यांच्यासाठी हे आहे की आपण म्हणतो ना, मग रात्री ही अशुभ तिथी आहे, या काळामध्ये त्यांचा देहत्याग झालेला आहे. बाह्य दृष्टीने वाटू शकतं, परंतु भगवंत नेहमी त्यांच्या भक्तांचं स्मरण करतात. म्हणून वैष्णवांसाठी हे लागू नाहीये. म्हणून उत्तरायणामध्ये पण आपल्याला अजून एक माहिती, मग आपण म्हणू शकतो की अरे, उत्तरायणामध्ये भीष्मदेवांनी पण देहत्याग केला. मग ते पण त्याचं पण वर्णन आहे की भीष्मदेव हे उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. परंतु हे बघू शकतो आपण की हे बाह्य कारण आहे. उत्तरायणाचं, भीष्मदेवांचं हे जे बाह्य कारण आपल्याला दिसतं, गुह्य कारण जे आहे त्याच्यामध्ये बघू शकतो की जेव्हा भीष्मदेव जे आहेत, साधारणतः कुरुक्षेत्राचं युद्ध जे झालं त्याच्या 10व्या दिवशी भीष्मदेव खाली पडले. म्हणजे त्यांच्यावरती त्या त्यांच्यावर जो बाणांचा वर्षाव झाला, तिथून पुढे ते 10वा दिवस होता. आणि जेव्हा युद्ध समाप्त झालं तेव्हा तो 18वा दिवस होता की जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे 5 पांडवांना, युधिष्ठिर महाराजांना घेऊन भीष्मदेवांकडे आले. तर हे आपण शॉर्ट मध्ये बघूया की कशा पद्धतीने भीष्मदेवांनी त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी बघितलं की वेगवेगळ्या मार्गाद्वारे उपदेश युधिष्ठिर महाराजांना भीष्मदेवांनी केले, की ज्याच्यामध्ये धर्मपालन कसं करायचं, एका राजाचे कर्तव्य काय, वर्णाश्रम पालन काय. तर ही भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती की हे भीष्मदेवांनी हे उपदेश युधिष्ठिराला करावे आणि भीष्मदेवांचा एक गुणगौरव व्हावा, ही भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती. आणि हे आंतरिक कारण होतं, हे भीष्मदेवांना माहिती होतं. आणि ज्या ज्या दिवशी त्यांनी हे कार्य केलं, ही जी भगवान श्रीकृष्णांप्रतीची ही सेवा केली, जे उपदेश केले, त्या क्षणाला त्यांचं ह्या भौतिक जगामधलं कार्य संपलं. आणि जेव्हा ते हे कार्य संपलं आणि ते संतुष्ट झाले, तेव्हा मग जेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छेने त्यांचा देहत्याग केला भीष्मदेवांनी. म्हणजे आंतरिक कारण हे आहे, भगवान श्रीकृष्णांची इच्छा पूर्ण करणे. परंतु बाह्य दृष्टीने आपण म्हणू शकतो भीष्मदेव वैष्णव आहेत, मग भीष्मदेवांनी का उत्तरायणाची प्रतीक्षा केली. परंतु आंतरिक कारण, गुह्य कारण हे आपण
समजून घेतलं पाहिजे की ते भगवान श्रीकृष्णांची आज्ञा पालन करण्यासाठी काही काळ थांबले होते. कारण युद्ध संपल्याशिवाय आणि युधिष्ठिर महाराज भ्रमित झाल्याशिवाय भीष्मदेव हे सांगू शकत नव्हते, हे ज्ञान देऊ शकत नव्हते. आणि ती श्रीकृष्णांची इच्छा असल्यामुळे तोपर्यंत त्यांनी त्याची प्रतीक्षा केली. जसं त्यांचं कर्तव्य भगवान श्रीकृष्णांप्रतीची सेवा संपली, तसा त्यांनी भगवंतांना पुढे समोर पाहत त्यांनी त्यांचा देहत्याग केला. म्हणून आपण बघू शकतो की ह्या भीष्मदेवांचं पण हे आंतरिक कार म्हणजे हे वैष्णवांना लागू होत नाही, हे आपण याच्यातून समजू शकतो. आणि याच दिवशी चैतन्य महाप्रभूंनी पण संन्यास घेतलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संन्यास याला पौष संक्रांती असं पण नाव आहे दुसरं. तर चैतन्य महाप्रभूंनी कटवा गाव येथे जाऊन केशव भारती यांच्याकडून संन्यास ग्रहण मकर संक्रांतीच्या दिवशी घेतलेला आहे. तर ही संन्यास ग्रहण कसा केला तर तो एक वेगळा विषय आहे. परंतु आपण बघू शकतो की भगवंत हे युग अवतार आहेत. युग धर्म स्थापन करण्यासाठी आलेले होते चैतन्य महाप्रभू, आणि ते गृहस्थ आश्रम मध्ये होते. तर अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात ना, गृहस्थ आश्रम मध्ये असल्यामुळे लोक त्यांना तेवढा सन्मान देत नव्हते किंवा त्यांचा अपमान करत होते. आणि भगवंत चैतन्य महाप्रभूंनी बघितलं, हे जर चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत होते, आणि त्यांनी बघितलं की हे लोक जर माझ्या प्रती अपराध करत राहिले तर यांना कृपा प्राप्त होणार नाही. तर त्यांना कृपा प्राप्त होण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी त्यांची तरुण पत्नी, वृद्ध माता आणि त्यांचे प्रिय असणारे त्यांचे भक्त या सर्वांचा त्याग केला आणि त्या दिवशी संन्यास ग्रहण केला. खरं तर ही जी लीला आहे तर त्यांच्या भक्तांसाठी, चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांसाठी अतिशय असहनीय आहे, म्हणजे दुःखदाय वेदना देणारी आहे. कारण चैतन्य महाप्रभू त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. तर आपण ह्याचं स्मरण करू शकतो या काळामध्ये की चैतन्य महाप्रभूंनी आज आपल्यासाठी तो संन्यास ग्रहण केला. तर ती जी कृपा आपल्याला प्राप्त होत आहे तर त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे, आणि हे इतकं सहज मिळत आहे तर त्याचं पालन आपल्या जीवनामध्ये करणे ही किती मोठी गोष्ट आहे आणि किती मोठी कृपा आपल्याला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीने आपण बघू शकतो की मकर संक्रांती आणि उत्तरायण यांचा संबंध आहे. आणि सूर्यदेव सुद्धा आपण बघू शकतो की सूर्यदेव जे आहेत हे कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त आहेत. तर त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ दे, सूर्यदेवांची, आणि आपणही भगवान श्रीकृष्णांचे एक शुद्ध भक्त बनू दे, ही प्रार्थना आपण सूर्यदेवांना या काळामध्ये करू शकतो. आणि सूर्यनारायणांना ही प्रार्थना करून रोज त्यांची आपण पूजा अर्चा, म्हणजे रोज जे काही आपण सूर्यदेवांसाठी जे प्रार्थना करतो किंवा जे अर्घ्य अर्पण करतो त्याद्वारे आपण सूर्यदेवांशी हा आध्यात्मिक संवाद साधू शकतो. सूर्यदेव हे महान वैष्णव आहेत, तर त्यांच्याद्वारे आपण ही प्रार्थना करू शकतो की तुम्हाला जे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, आणि ते ज्ञान आमच्याही हृदयामध्ये उमगू दे आणि आमच्याही आचरणात येऊ दे, आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा, त्यांच्या भक्तांची कृपा आमच्याही जीवनात प्राप्त होऊ दे. जेव्हा अशी आपण प्रार्थना करू तेव्हा खऱ्या अर्थाने हा संक्रांतीचा उत्सव जो आहे आणि खऱ्या अर्थाने उत्तरायण जे आहे तर आपण ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं तर अशा पद्धतीने ह्या संक्रांतीचं जे रिझन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न केला, मला माहित नाही तुम्हाला किती समजलं, पण मी माझ्याकडून प्रयत्न केला. याच्यावर जर तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज तुम्ही ऍडही करू शकता किंवा सांगू शकता, किंवा कोणाला काही प्रश्न असेल तर तोही मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. थँक्यू सो मच. गोपी माताजी, सेटिंग चेंज करताय का? हा, त्याच्या आधी एक दोन अनाउन्समेंट करायचं होतं. निलिमा पेंढारकर मॅडम करताय तुम्ही? हरी बोल, हरे कृष्णा. खूप सुंदर माताजी, खूप सुंदर आजचं सेशन झालंय. अक्षरशः शब्द कमी पडतील असे खूप सुंदर आपण आज मकर संक्रांतीचं महत्व सांगितलं की फक्त याच्या हळदी कुंकू आणि एकमेकांना तिळगुळ देणे इथपर्यंतच मकर संक्रांती लिमिटेड नसून आपण किती सुंदर कोरिलेशन सांगितलं की सूर्यदेवांचं कालचक्र कसं सूर्यदेव धारण करतात, आणि उत्तरायण किती महत्वाचं असतं की सगळ्या शुभ गोष्टी ह्या उत्तरायणात होत असतात, आणि महाप्रभूंची संन्यास दीक्षा देखील. खूप सुंदर माताजी, आज आपण खूप सुंदर उद्बोधन केलेलं आहे. रसिका भावे माताजी यांनी पण खूप छान कॉम्प्लिमेंट आपल्याला या चार्टच्या माध्यमातून दिलेली आहे. खर तर भगवंतांचं नाम इतकं पवित्र आहे, आपण सर्व जाणताच आहात. आपण भगवद्गीतेच्या आतापर्यंतचे अध्याय आणि श्लोक बघितलेत, आपण अभ्यास करतो आहोत, आणि हे झालं आपलं थिअरिटिकल नॉलेज, थिअरी ज्याला आपण म्हणतो.
आणि आता आपल्याला प्रॅक्टिकली पण उतरायचं आहे ना आयुष्यामध्ये. गीतेची शिकवण जी आहे ती आपल्याला बिंबायची आहे. तर त्या दृष्टीने आपण येत्या रविवारपासून हे हरिनाम, हरे कृष्णांचं नाम हे केवळ शब्द नसून हा एक दिव्य ध्वनी आहे, याची प्रचिती जाणून घेण्यासाठी, अजून आपल्याला समजण्यासाठी आपण येत्या रविवारपासून सकाळी ठीक 6 ते 7 या वेळामध्ये आपण खास वैष्णवींसाठी, माताजींसाठी, महिलांसाठी जपा टॉक ठेवत आहोत. यामध्ये विविध मंदिरातील इस्कॉनच्या वैष्णवीज या ठिकाणी येऊन, या प्लॅटफॉर्मवर येऊन, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर आताच बारामतीमध्ये आपण 2 ऑफलाईन गीता कोर्स वैष्णवींसाठी, माताजींसाठी अरेंज केले होते, आणि आता 3रा गीता कोर्स लॉन्च करत आहोत. गीता कोर्स म्हणजे जर्नी ऑफ सेल्फ डिस्कव्हरी, ज्याला आपण प्रवास आत्मशोधाचा असं देखील म्हणतो, त्याचं ऑफलाईन नियोजन होणार आहे. जे कुणी आपल्यातील इच्छुक असतील तर त्यांनी नक्कीच आमचे जे रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला ज्या सूचना येतील, ग्रुपवरती सर्क्युलर येतील, तर त्याला नक्कीच आपण काय म्हणतात प्रतिसाद द्यावा, ही आमच्या सर्वांकडून नम्र विनंती. महिलांसाठीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण अरेंज करत असतो आणि याचे मेसेज पण आपण ग्रुपवर शेअर करत असतो. तर नक्कीच या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपला असा सहभाग दृढ आपण ठेवावा, अशी आम्हा सर्वांकडून नम्र विनंती. आणि गीतामृत मालिकेमधला आपला सहभाग आज अभूतपूर्व असा होता. 78 जणी आज होत्या. असं सहकार्य या पुढील काळात आपल्या सर्वांकडून आम्हाला मिळेल, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी इथं थांबते. हरे कृष्ण. अनंत गोपी माताजी. Yeah, thank you so much for such a nice session, Sandini Shakti Mataji, and for nice announcements too. आणि ना मी चॅट मध्ये रुपाली काळेल माताजींचा नंबर शेअर केलाय. कुणाला कुठल्या ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल किंवा पुढील गीता कोर्सची चौकशी करायची असेल तर त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या संडेचे डिटेल्स आपण ग्रुपवरती देऊयात की कुणाचा जपा टॉक असेल, एक्झॅक्ट टायमिंग वगैरे. तर सगळेजण नक्की जॉईन व्हा प्लीज. थँक्यू सो मच. थांबायचं मग? सेटिंग चेंज करा ना, कोणाला काही प्रश्न असतील याच्यावर तर. आणि सगळ्यांना एक विनंती होती की हे ऑनलाईन आहे आपल्या झूमवर, तर आम्ही प्रयत्न करतोय की काही वरिष्ठ माताजी जे आहेत राधा गोपीनाथच्या, की त्यांचा गायडन्स आपल्याला ह्या जपा टॉक साठी मिळावा. तर आता वेगवेगळ्या शहरातून जॉईन झालेले असतील सर्व मैत्रिणी, तर कृपया ऑनलाईन असल्यामुळे त्याचं एक बेनिफिट आहे की आठवड्यातला 1 दिवस आपण जप एकत्रित जाऊ आणि महिन्यातून एक असं आपल्याला इन्स्पायरिंग क्लास ऐकायला मिळेल. तर त्यालाही जॉईन करा. आणि आमच्या गीतामृत मालिकेमध्ये खूप सगळ्या माताजी इतके कष्ट घेतात खरं तर हे क्लास देण्यासाठी. तर रोजचा तुमचा सहभाग असाच उत्साहाने तुम्ही दाखवला तर आम्हाला नक्कीच अजून प्रेरणा मिळेल. आणि हे असं नाहीये की आपण बघतोय की भगवद्गीता म्हणजे फक्त तत्वज्ञान नाहीये, तर ते आपल्या जीवनाशी कनेक्टेड असं सांगड घालणारं विज्ञान आहे. तर आपण जेव्हा हे रोज ऐकू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला हे उत्सव, हे सगळ्या गोष्टी समजतील. तर खूप खूप कळकळीची नम्र विनंती आहे की आमच्या गीतामृत मालिकेमध्ये ज्या माताजी सगळेच एवढं कष्ट आणि वेळ देऊन करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्या उत्साहाला एक प्रतिसाद म्हणून तुम्ही रेग्युलरली याच उत्साहाने जॉईन करा. थँक्यू. अजून प्रश्न असेल तर विचार. ऐका ना, हरी बोल. या चॅट वरती ना दुसरी मीटिंग आहे, त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. फक्त एकच मिनिट विचारू काय मी? नाही कोल्हापूर नाही, ऐका ना, नाही, सॉरी, आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. ऐका ना, मीटिंग आहे त्यांना दुसरी. ना माझा हरी बोल माताजी, हा. मी ग्रुपला जर असताल ना, ग्रुपला आहात का आपल्या? आहे की शुभांगी हा. गोपी, कोल्हापूरहून आहे मी. हा मग हा हा, तुम्ही तुझा नंबर सांग संदिनी, फोन नंबर. माझा नंबर घेऊन तुम्ही मला हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. 95 032. हा, मी चॅट मध्ये पण टाक. 95 032 61 537. बर, ठीक आहे. चालेल. हा, तुम्ही थँक्यू. कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. हरी.